फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि बाळांनो आपण शिकत होतो तुमचा फर्स्ट चॅप्टर म्हणजे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स हा चॅप्टर. बाळांनो या चॅप्टर मध्ये आता आपण बघत होतो हाऊ टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल. कन्स्ट्रक्ट करताना ट्रायंगल आपल्या दोन केसेस बघून झाल्या. तर सगळ्यात पहिली केस आपण बघितली होती व्हेन यू आर गिवन लेंथ ऑफ 3 साइड्स ऑफ अ ट्रायंगल. जेव्हा तुम्हाला ट्रायंगलच्या तिघही साइड्सची लेंथ दिलेली असेल तर तुम्ही ट्रायंगल कसं कन्स्ट्रक्ट करणार. बाळांनो त्यानंतर आपण बघितलं होतं हाऊ टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल व्हेन यू आर गिवन लेंथ ऑफ 2 साइड्स अँड अँगल इन्क्लुडेड बाय देम. जेव्हा तुम्हाला ट्रायंगलच्या दोन साइड्सची लेंथ दिलेली असणार आहे आणि त्यांनी इन्क्लूड केलेला अँगल दिलेला असणार आहे. मग बाळांनो आता आपण बघत होतो तुमचा प्रॅक्टिस सेट 3 ज्यामध्ये तुम्हाला दोन साइड्सची लेंथ आणि त्यांनी इन्क्लूड केलेला अँगल दिलेला असणार आहे गिवन आणि तुम्हाला त्यावरून कन्स्ट्रक्ट करायचा आहे ट्रायंगल. मग बाळांनो प्रॅक्टिस सेट 3 मधला एक क्वेश्चन आपला कंप्लीट झाला आणि उरलेली सब क्वेश्चन आपण आता बघूया. बाळांनो तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3 मध्ये काय करायचं आहे, ड्रॉ ट्रायंगल्स विथ द मेजर्स गिवन बिलो. तुम्हाला काही मेजर्स दिले आणि त्यावरून ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं. मग त्यातला क्वेश्चन 2 आहे तुमचा इन ट्रायंगल एमटीएस measure of angle T is equals to 40 degree. Length of NT is equal to length of TS is equal to 5 centimeter. तुम्हाला इथे काय दिलंय बाळांनो, मेजर दिलेलं आहे अँगल T चं 40 डिग्री आणि लेंथ ऑफ NT अँड लेंथ ऑफ TS इज 5 सेंटीमीटर. बाळांनो इथे आता तुम्हाला काय दिलंय, आपण सेकंड केस बघत होतो प्रॅक्टिस सेट 3 मध्ये दॅट when you are given length of 2 sides of a triangle and the angle included by them. अशा ट्रायंगल मध्ये काय कन्स्ट्रक्शन गिवन असणार आहे, तुम्हाला कुठल्याही दोन साइड्सची लेंथ आणि त्या साइड्सने बनवून मिळणारा तुमचा अँगल त्याचं मेजर. मग बाळांनो सगळ्यात आधी गिवन इन्फॉर्मेशन वरून आपण आपला ट्रायंगल ड्रॉ करून घेऊयात, रफ फिगर ड्रॉ करून घेऊयात आणि मग आपण आपला फेअर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करणार आहोत. मग बाळांनो हा तुमचा झाला ट्रायंगल. आता तुम्हाला कुठल्या वर्टेक्सला म्हणजे अँगल दिलेला आहे रे बाळांनो, टी वर्टेक्सला अँगल आहे बरोबर. सो एनटी आणि टीएस बरोबर. सो बाळांनो मी हा माझा ट्रायंगल म्हटला एन टी एस. ओके, टी अँगल आहे तुमचा 40 डिग्री. दिस इज युअर 40 डिग्रीचा टी अँगल. मग आता एन टी ची लेंथ किती दिली आहे बाळांनो, 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर. तसंच तुम्हाला टी एस ची लेंथ दिली आहे बाळांनो 5 सेंटीमीटर. बाळांनो इथे तुम्हाला काय दिसतंय की या ट्रायंगलच्या 3 साइड्स पैकी 2 साइड्सची लेंथ कशी आहे, सेम आहे. म्हणजे हा कुठल्या टाइपचा ट्रायंगल होईल रे बाळांनो, जेव्हा तुमच्या ट्रायंगलच्या 2 साइड्स इक्वल असतात लेंथ मध्ये तेव्हा त्या ट्रायंगलला म्हणतो आपण आयसोसेलेस ट्रायंगल. अ ट्रायंगल विथ 2 साइड्स इक्वल इन मेजर इज कॉल्ड ॲज आयसोसेलेस ट्रायंगल. मग हा आयसोसेलेस ट्रायंगल आहे ज्यामध्ये तुम्हाला 2 साइड्सची लेंथ दिलेली आहे जी आहे 5 सेंटीमीटर आणि एक अँगल 40 डिग्रीचा. ही झाली बाळांनो तुमची रफ फिगर. ही झाली बाळांनो तुमची रफ फिगर. आता आपल्याला यावरूनच कन्स्ट्रक्ट करायची आहे तुमची फेअर फिगर. बाळांनो ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करताना आपण सगळ्यात आधी त्याचा बेस ड्रॉ करणार आहोत. मग इथे बेस काय दिसतोय रे बाळांनो तुम्हाला ट्रायंगलचा, TS which is of length 5 सेंटीमीटर. मग आपण बाळांनो 5 सेंटीमीटर लेंथचा बेस ड्रॉ करून घेऊया ट्रायंगलचा. सगळ्यात आधी मी स्केल यूज करणार आहे माझी बाळांनो, तुम्ही तुमची स्केल यूज करायची आणि 5 सेंटीमीटरचा TS आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे म्हणजेच ट्रायंगलचा बेस. मी पहिला पॉइंट जो आहे बाळांनो माझा 0 वर घेतलेला आहे आणि दुसरा पॉइंट 5 वर आणि ते दोघंही तुम्हाला जॉईन करून घ्यायचंय. सो दिस इज TS ऑफ 5 सेंटीमीटर. हा झाला तुमचा T आणि हा झाला तुमचा S. किती लेंथचा काढला बाळांनो आपण, 5 सेंटीमीटर. बाळांनो हा TS तुमचा 5 सेंटीमीटरचा झालाय. आता तुम्हाला T ला गिवन काय दिलेलं आहे, टी अँगल इज ऑफ 40 डिग्री. मग आपण 40 डिग्रीचा अँगल कन्स्ट्रक्ट करून घेऊया टी वर्टेक्सला. टी वर्टेक्सला आपण जेव्हाही अँगल ड्रॉ करणार तुम्हाला एक बेस आर्म लागेल आणि दुसरा आर्म आपण ड्रॉ करणार युजिंग प्रोट्रॅक्टर.
सो बाळांनो, सगळ्यात आधी आपण प्रोट्रॅक्टर घेणार अँड यू आर गोइंग टू पुट सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर ऑन दिस टी वर्टेक्स टू मेजर अन अँगल ऑफ 40 डिग्री. आता मेजर करताना आपण इनर मेजर फॉलो करताय फ्रॉम राईट टू लेफ्ट. 40 डिग्रीज आपल्याला मार्क करायचं आहे. सो सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर मी टी वर ठेवलं, टी वर्टेक्स वर ठेवलं, खालच्या लेंथला बेसला पॅरलल. आणि बाळांनो, आता मी माझा 40 डिग्रीज जे आहे ते मार्क करून घेणार आहे. 40 डिग्रीचा अँगल म्हणजे कुठल्या टाइपचा अँगल होईल बाळांनो? 40 डिग्री म्हणजे 0 पेक्षा मोठा आणि 90 पेक्षा लहान, म्हणजे तो होणार आहे तुमचा ॲक्यूट अँगल. अँगलचा सेकंड आर्म आपण ड्रॉ करून घेतलाय. जो 40 डिग्रीचा मार्क केलेला पॉइंट आणि तुमचा टी वर्टेक्स आपण जॉईन केला आणि तुमचा अँगलचा सेकंड आर्म आपल्याला भेटलेला आहे. दिस इज युअर 40 डिग्री. आता बाळांनो, आपल्याला इथे या ट्रायंगलचे दोन वर्टेक्स मिळालेले आहेत, टी आणि एस वर्टेक्स. आता आपल्याला थर्ड वर्टेक्स हवा आहे, म्हणजेच एन वर्टेक्स. मग एन वर्टेक्स मिळण्यासाठी बाळांनो, आपल्याला टी पासून एन चा अंतर माहित हवं किंवा एस पासून एन चं जे काही डिस्टन्स आहे ते माहित हवं. पण इथे आपल्याला गिवन मध्ये काय दिलेलं आहे? द डिस्टन्स फ्रॉम टी टू एन. टी पासून एन पर्यंतचं जे काही डिस्टन्स आहे ते आपल्याला दिलेलं आहे. किती आहे रे बाळांनो? 5 सेंटीमीटर. आणि तुम्हाला एस पासून एन पर्यंतचं डिस्टन्स दिलेलं नाहीये. मग आपण टी पासून एन पर्यंतचं जर डिस्टन्स आपल्याला माहित आहे, मग आपण ते काय करणार? कंपास मध्ये घेणार, कंपासचं एक पॉइंट टी वर ठेवणार आणि आर्क करून घेणार तुमच्या सेकंड आर्मवर अँगलच्या. सो बाळांनो, मी माझ्या कंपास मध्ये 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार आहे. का? कारण मला एन पॉइंट हवा आहे माझा, आणि जो टी पासून किती डिस्टन्स वर आहे रे बाळांनो? 5 सेंटीमीटर. मग बाळांनो, 0 वर मी माझ्या कंपासचं एक पॉइंट ठेवणार, बाजूला 0, आणि 5 वर मी माझ्या कंपासचं दुसरं पॉइंट ठेवलाय. आता मी कंपास मध्ये डिस्टन्स घेतलाय 5 सेंटीमीटर. तुम्ही का तुमच्या कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचा आहे 5 सेंटीमीटर युजिंग स्केल आणि टी पॉइंट वर ठेवणार. का? कारण माझं टी पासून एन पर्यंतचा डिस्टन्स आहे 5 सेंटीमीटर. टी पॉइंट वर ठेवून मी आर्क करून घेतलाय, आणि जिथे तुमचा आर्क अँगलच्या आर्मला इंटरसेक्ट होतोय, हा झाला तुमचा पॉइंट. दिस इंटरसेक्शन पॉइंट इज नथिंग बट युअर एन वर्टेक्स. हा झाला तुमचा एन वर्टेक्स. बाळांनो, आता इथे तुम्हाला ट्रायंगलचे तिघही वर्टेक्स मिळाले आहेत. आता मी फक्त ड्रॉ करणार आहे तुमचा एन एस सेगमेंट. हा जर मी जॉईन केला, एन एस मी केला इथे जॉईन, आणि मला इथे भेटतोय माझा एन टी एस हा ट्रायंगल. सो दिस इज युअर ट्रायंगल एन टी एस. त्याच्या दोन साइड्सची लेंथ आहे 5 सेंटीमीटर. इथे दोन साइड्सची लेंथ इक्वल आहे, म्हणून याला आपण आयसोसेलेस ट्रायंगल असं म्हणू शकतो. आणि तुम्हाला गिवन मध्ये दिलेलं होतं दोन ट्रायंगल्सची दोन साइड्सची लेंथ ट्रायंगलच्या, आणि त्यांनी इंक्लूड केलेला एका अँगलचं मेजर. So this is how you can construct a triangle when you are given length of two sides of a triangle and one angle included by them. बाळांनो, सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे? रफ फिगर कन्स्ट्रक्ट करायची, आणि त्यावरून आपण फेअर फिगर कन्स्ट्रक्ट केली आहे. आता आपण बोलूयात आपल्या थर्ड एक्झाम्पल कडे. बाळांनो, तुमचा थर्ड क्वेश्चन आहे इन ट्रायंगल FUN म्हणजेच फन ट्रायंगल. बाळांनो, त्याचं नाव FUN आहे, आपण तसंच रीड करणार आहोत. सो इन ट्रायंगल FUN, length of FU is equals to 5 centimeter, length of UN is equals to 4.6 centimeter, and measure of angle U is equals to 110 degrees. बाळांनो, या ट्रायंगल मध्ये तुम्हाला दोन साइड्सची लेंथ आणि एका अँगलचं त्यांनी इंक्लूड केलेला एका अँगलचं मेजर दिलं. मग आपण या सगळ्या गिवन इन्फॉर्मेशन वरून तुमचा रफ ट्रायंगल ड्रॉ करून घेऊया. बाळांनो, सपोज तुमचा FUN ट्रायंगल आहे. हा तुमचा FUN ट्रायंगल आहे. या ट्रायंगल मध्ये बाळांनो तुम्हाला FU साइडची लेंथ किती दिलेली आहे?
5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर FU ची लेंथ दिली आहे. तसेच लेंथ ऑफ UN इज इक्वल्स टू 4.6 सेंटीमीटर. 4.6 सेंटीमीटर. बाळांनो आता तुम्हाला दिलेला आहे मेजर ऑफ अँगल U इज इक्वल्स टू 110 डिग्रीज. सो काय दिलंय 110 डिग्रीज. बाळांनो इथे तुम्हाला 110 डिग्री म्हणजे काय ऑब्ट्यूस अँगल येणार आहे बरोबर. मग तुम्ही रफ फिगर जी आहे ती थोडीशी मॉडिफाय करून अशी काढू शकता का, कारण तुमचा U अँगल जो आहे तो ऑब्ट्यूस अँगल येणार आहे. मग माझी रफ फिगर कशी येणार आहे बाळांनो FUN, जिथे माझा U अँगल जो आहे काय येणार आहे 110 डिग्रीज. FU ची लेंथ आहे 5 सेंटीमीटर आणि UN ची लेंथ आहे 4.6 सेंटीमीटर. सो या पद्धतीने तुमचा रफ ट्रायंगल आपण ड्रॉ केला बरोबर. तुम्हाला बाळांनो हा ट्रायंगल अशा पद्धतीने एक अँगल जो आहे तो ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे. सो तुमचा ट्रायंगल थोडासा असा दिसण्याची शक्यता आहे, असाच दिसायला हवा. सो बाळांनो हा झाला तुमचा रफ फिगर ज्यामध्ये आपण FUN ट्रायंगलच्या जी काही गिवन इन्फॉर्मेशन आहे ती लिहिलेली आहे. दिस इज युअर रफ फिगर आणि यावरून आपण आपला कन्स्ट्रक्ट करूया फेअर ट्रायंगल. बाळांनो UN ची लेंथ तुम्हाला दिलेली आहे 4.6 सेंटीमीटर. मग सगळ्यात आधी आपण UN म्हणजेच ट्रायंगलचा बेस ड्रॉ करून घेऊया. मी माझी स्केल यूज करते इथे. 4.6 म्हणजे काय रे बाळांनो 4 नंतर 6 लाईन्स काउंट केल्या की तुम्हाला 4.6 मिळणार आहे. मग सगळ्यात पहिला पॉइंट तुमचा 0 वर येईल आणि दुसरा पॉइंट तुमचा 4 नंतरच्या 6 लाईन्स काउंट केल्या की तुमचं येईल तिथे 4.6. दिस इज माय 4.6. UN ड्रॉ केला आपण UN 4.6 सेंटीमीटरचा. बाळांनो आता आपल्याला इथे दिसत आहे U अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे 110 डिग्रीचा. मग मी युजिंग प्रोट्रॅक्टर U अँगल ड्रॉ करणार आहे 110 डिग्रीचा. 110 डिग्री म्हणजे तो ऑब्ट्यूस अँगल असणार आहे का, कारण ऑब्ट्यूस अँगलचं मेजर 90 डिग्री पेक्षा मोठं असतं आणि 180 डिग्री पेक्षा लहान असतं. मग हा 110 जो येतोय तुमच्या ऑब्ट्यूस अँगलच्या रेंज मध्ये. सो U वर मी माझं सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर ठेवलं आणि बाळांनो 110 डिग्रीज मेजर करून घेतले. मी इनर मेजर फॉलो करते फ्रॉम राईट टू लेफ्ट. So this is your second arm of an angle U 110 degree. बाळांनो आता आपल्याला थर्ड व्हर्टेक्स हवा आहे आपल्या ट्रायंगलचा. U पासून F ची लेंथ दिली तुम्हाला 5 सेंटीमीटर. N पासून F ची लेंथ गिवन आहे का बाळांनो नाही. मग आपण U पासून F ची जी लेंथ आहे ती कंपास मध्ये घेणार आहे आणि तुमच्या अँगलच्या सेकंड आर्म वर आर्क करून घेणार, कारण आपल्याला हवाय तुमचा पॉइंट F. सो मी कंपास मध्ये डिस्टन्स घेणार. जेवढं डिस्टन्स माझं U पासून F पर्यंतच आहे 5 सेंटीमीटर. फाइव सेंटीमीटर डिस्टन्स मी कंपास मध्ये घेतले बाळांनो आणि U पॉइंट वर ठेवणार. कंपासचं एक टोक मी U व्हर्टेक्स वर ठेवलं आणि आर्क करून घेणार आहे. सो जिथे मी आर्क केलाय तो आर्क जिथे तुमच्या सेकंड आर्मला इंटरसेक्ट करतोय तोच तुमचा थर्ड व्हर्टेक्स असणार आहे ट्रायंगलचा, म्हणजेच F व्हर्टेक्स. आणि बाळांनो आता तुम्ही जॉईन करणार आहात FN. हा झाला तुमचा ट्रायंगल FUN म्हणजेच तुमचा फन ट्रायंगल. बाळांनो हा FUN ट्रायंगल तुम्ही कन्स्ट्रक्ट केलेला आहे ज्यामध्ये तुम्ही UF ची लेंथ म्हणजेच FU ची लेंथ 5 सेंटीमीटर घेतली. सो दिस इज हाउ यू कॅन कन्स्ट्रक्ट a triangle when you are given length of two sides and angle included by them. हा झाला तुमचा थर्ड सब क्वेश्चन. आता आपण फोर्थ सब क्वेश्चन बघूया बाळांनो. बाळांनो
तुमचा फोर्थ क्वेश्चन आहे इन ट्रायंगल PRS लेंथ ऑफ RS is equals to 5.5 centimeter, length of RP is equals to 4.2 centimeter and measure of angle R is equals to 90 degree. बाळांनो परत इथे तुम्हाला दोन साइड्सची लेंथ आणि त्यांनी इन्क्लूड केलेला अँगलचं गिवन दिलेला आहे मेजर, बरोबर. मग बाळांनो आता आपण यावरून तुमची रफ फिगर कन्स्ट्रक्ट करूया. इथे तुमचा अँगल R म्हणजे 90 डिग्रीचा म्हणजे कुठला अँगल होणार आहे रे बाळांनो? राईट अँगल होणार आहे, बरोबर. मग बाळांनो आपण रफ फिगर कन्स्ट्रक्ट करूया. एक अँगल जो आहे तुमचा राईट अँगल आहे म्हणजे तो कोणता आहे? ट्रायंगल होणार आहे रे बाळांनो, राईट अँगल ट्रायंगल. मग कुठला अँगल तुमचा राईट अँगल आहे रे बाळांनो? 90 डिग्रीचा R अँगल आहे, बरोबर. सो दिस इज राईट अँगल. बाळांनो आता तुम्हाला लेंथ दिलेली आहे RS आणि RP ची, RS आणि RP ची. सो सपोज मी RS घेतलाय 5.5 सेंटीमीटर आणि तसंच तुमचा RP घेतलाय 4.2 सेंटीमीटर. सो दिस इज युअर RP 4.2 सेंटीमीटर. बाळांनो हा झाला तुमचा ट्रायंगल RPRS. कोणता? ट्रायंगल PRS, ज्यामध्ये तुम्हाला दिलंय लेंथ ऑफ RS इज इक्वल्स टू 5.5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ RP is equals to 4.2 centimeter and measure of angle R is equals to 90 degree. बाळांनो हा झाला तुमचा रफ ट्रायंगल कन्स्ट्रक्ट. दिस इज युअर रफ फिगर. आता आपण कन्स्ट्रक्ट करूया तुमच्या ट्रायंगलचा बेस म्हणजेच RS 5.5 सेंटीमीटर लेंथचा. 5.5 सेंटीमीटर ड्रॉ करताना बाळांनो तुमचा फर्स्ट पॉइंट येणार आहे 0 वर आणि दुसरा पॉइंट येणार आहे 5 सेंटीमीटर. नंतर 5 लाईन्स काउंट केल्या की तुमचा 5.5 मिळणार आहे तुम्हाला. सो फर्स्ट पॉइंट 0 अँड सेकंड 5.5 म्हणजे 5 नंतर 5 लाईन काउंट केल्यानंतर आणि ते दोघंही आपण जॉईन करणार आहोत. सो बाळांनो हा झाला माझा RS. ओके. आता या R व्हर्टेक्सला माझा 90 डिग्रीचा अँगल आहे. मग मी युजिंग प्रोट्रॅक्टर 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ करणार. सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर मी ठेवणार R पॉइंटला. सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर ठेवलाय R पॉइंटला आणि 90 डिग्रीज मेजर करणार. सो हे झालं माझे 90 डिग्री. बाळांनो मार्क केलेला पॉइंट आणि माझा R पॉइंट मी जॉईन करून घेतला आणि मला हा भेटलाय माझा सेकंड आर्म ऑफ एन अँगल. बाळांनो हा झालाय माझा राईट अँगल फॉर्म. आता मला माझ्या ट्रायंगलचा थर्ड व्हर्टेक्स फाइंड आउट करायचा आहे. R आणि S तर आपल्याला भेटले. आता आपल्याला हवा आहे P. पण बाळांनो तुम्हाला R पासून P चं डिस्टन्स दिलाय किती? 4.2 सेंटीमीटर. R पासून S पर्यंतचा डिस्टन्स दिलाय का? नाही. मग आपल्याला यूज करायचं आहे हेच मेजर म्हणजेच R पासून P पर्यंतचं डिस्टन्स जे आहे 4.2. मग आपण 4.2 सेंटीमीटर डिस्टन्स कंपास मध्ये घेणार. R पॉइंट वर ठेवणार आणि आर्क करून घेणार आहोत तुमच्या अँगलच्या सेकंड आर्मवर. मग कंपास मध्ये 4.2 सेंटीमीटर डिस्टन्स तुम्हाला घ्यायचं बाळांनो. फर्स्ट पॉइंट 0 वर आणि दुसरा 4 नंतर 2 लाईन काउंट्स केले की तिथे. सो दिस इज 4.2 R वर ठेवलं आणि दुसरा आर्म जो आहे अँगलचा त्याच्यावर आर्क करून घेतला. जिथे तुमचा आर्क टच होतोय तुमच्या सेकंड आर्मला अँगलच्या झाला तुमचा ट्रायंगलचा थर्ड व्हर्टेक्स म्हणजेच P व्हर्टेक्स. ओके. सो नाउ वी आर गोइंग टू जॉइन दिस PS. बाळांनो आता आपण जॉईन करतोय तुमचा PS जॉईन केला आणि हा झाला तुमचा ट्रायंगल PRS, ज्यामध्ये तुमच्या RS ची लेंथ घेतली होती आपण 5.5 सेंटीमीटर आणि RP ची लेंथ घेतली होती 4.2 सेंटीमीटर. So this is how we can draw a triangle
or we can construct a triangle when you are given length of two sides and the angle included by that. ही होती तुमची बाळांनो सेकंड केस, ज्यामध्ये तुम्हाला कुठल्याही ट्रायंगलच्या लेंथ दिलेल्या असतील दोन साइड्सच्या आणि त्यांनी इन्क्लूड केलेल्या अँगलचं मेजर. बाळांनो इथे आपण कंप्लीट केला या लेक्चर मध्ये प्रॅक्टिस सेट 3. आता या चॅप्टर मधला जो उरलेला पार्ट आहे तो आपण बघूयात पुढच्या लेक्चरला.